नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतात एक नवीन प्रजाती सापडली आहे. नाही, तो वाघ नाही किंवा चित्ता नाही किंवा ती युनिकॉर्न स्टार्टअप सुद्धा नाही. ती आहे EMI वर जगणारा मध्यमवर्गीय भारतीय. हा माणूस गरीब नाही, कारण त्याच्याकडे आयफोन आहे, त्याच्याकडे नेटफ्लिक्स आहे, त्याच्याकडे बाईक सुद्धा आहे आणि कधी कधी कार देखील आहे. म्हणून तो गरीब असूच शकत नाही, बरोबर? चला मग एक प्रश्न विचारू. आता जी सध्याची जगातली परिस्थिती सुरू आहे, त्या ले ऑफ्स आणि जी छाटणी सुरू आहे, तर जर अनफॉर्च्युनेटली उद्या त्याची नोकरी गेली तर तो किती महिने टिकेल? आणि इथेच सुरू होते ही खरी कहाणी. आपल्याला सांगितलं गेलं, शिका, मेहनत करा, चांगली नोकरी मिळवा, मग आयुष्य सेट. मग काय, आपण शिकलो, मेहनत केली, नोकरीही मिळवली आणि आता पगार येण्याच्या 2 दिवस आधी अकाउंटमध्ये किती रुपये शिल्लक असतात? हा प्रश्न प्रत्येकानंच विचारून पहा स्वतःला. मी तो आकडा बोलणार नाही. चला पुढे जाऊया. तर हा विकास आहे की मॅजिक ट्रिक? पूर्वी गरीब हा ओळखायला सोपा होता. त्याच्याकडे पैसे नसायचे, राहायला घर नसायचं. पण आजचा गरीब हा वेगळा आहे. आजचा गरीब लिंक्डइनवर त्याचं अकाउंट असतं, पोस्ट असतात त्याच्या, इंस्टाग्रामवर गोवा ट्रिपचे फोटो टाकत असतो आणि रात्री EMI कॅल्क्युलेटर वापरतो. हा नवीन भारतीय आहे, दिसायला श्रीमंत पण आतून घाबरलेला. शेतकरी आणि सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे पण मित्रांनो, हे आपल्या जवळचे दोन्ही. एक महाराष्ट्रात कांदा पिकवतो आणि दुसरा पुण्यात कोड लिहितो. दोघे वेगवेगळे दिसतात, पण दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. दोघेही भविष्याबद्दल घाबरलेले आहेत. शेतकरी विचारतो, भाव मिळेल का? IT इंजिनियर विचारतो, ले ऑफ होईल का? दोघांचं फ्युचर एका व्हॉट्सअप मेसेजवर अवलंबून आहे. भारतातील सर्वात मोठी मिजरी किंवा सर्वात मोठं रहस्य काय आहे माहित आहे? काय आहे? एरिया 51 नाही किंवा ते भानगडचं भूतही नाही. सगळ्यात मोठं रहस्य आहे कांदा. जेव्हा शेतकऱ्याला 1 रुपया भाव मिळतो तेव्हा ग्राहक 30 रुपये देतो मित्रांनो. मग मध्ये हे जे 29 रुपये आहेत ते कोण खातो? हा प्रश्न विचारायला नको आपण. हा प्रश्न विचारला की सगळे अचानक आउट ऑफ नेटवर्क जातात. नवीन गरीब वर्गाची लक्षणं काय आहेत मित्रांनो? आणि ही जर लक्षणं तुमच्यामध्येही असतील तर काळजी घ्या, तुम्ही नवीन गरीब वर्गात प्रवेश करत आहात. ह्यातलं पहिलं लक्षण आहे, सॅलरी क्रेडिट झाल्यावर तुम्ही आनंदी होता, पण सॅलरी डेबिट झाल्यावर रियालिटीमध्ये परत येता. दुसरं लक्षण आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटपेक्षा EMI जास्त ट्रॅक करता. तिसरं लक्षण आहे, हॉस्पिटलचं बिल पाहिल्यावर BP वाढतो आणि BP साठी डॉक्टरकडे गेल्यावर बिल आणखी वाढतं. चौथं लक्षण आहे, तुम्ही गरीब नाही, पण अचानक खर्च आला तर घाबरता. ही लक्षणं जर आपल्यामध्ये असतील तर आपणही वेळीच सावध झालं पाहिजे आणि त्याची खबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला सांगितलं जातं मित्रांनो की भारत हा सुपर पॉवर होणारच, नक्की होणार, त्याच्यामध्ये वाद नाही, आपण करूच. पण सध्या भारताची सर्वात मोठी सुपर पॉवर काय आहे? ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण शेतकरी स्ट्रेसमध्ये आहे, त्याच्या पिकाला भाव मिळत नाही, त्याच्या शेतीमध्ये लाईट नसते, त्याला लाईटची नवीन कनेक्शन्स द्यायला सरकारनं बंदी घातलेली आहे. विद्यार्थी स्ट्रेसमध्ये आहेत, IT कर्मचारी स्ट्रेसमध्ये आहेत, मध्यम वर्ग स्ट्रेसमध्ये आहे. मग हा देश चालतोय तरी कसा?
हा युनेस्कोने अभ्यास करायला याच्यामध्ये लक्ष घालून. ह्या गोष्टी जरा आपण जोकसपाट, पण रियालिटीमध्ये रियालिटी फार मजेशीर नाहीये मित्रांनो. आज लाखो भारतीय असे आहेत जे गरीब नाहीत पण सुरक्षितही नाहीत. एक मेडिकल इमर्जन्सी, एक ले ऑफ, एक खराब हंगाम, एक बिझनेस लॉस आणि त्यांचं संपूर्ण आर्थिक गणित कोसळू शकतं. मग जीडीपीचा उपयोग काय? दरवर्षी नवीन आकडे येतात. जीडीपी वाढतोय, सेन्सेक्स वाढतोय, इकॉनॉमी वाढते. छान आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतं, मस्त मजा येते. पण सामान्य माणूस एक वेगळाच प्रश्न विचारतो, माझी सुरक्षितता वाढतीये का? कारण जीडीपीमुळे एन्झायटी कमी होत नाही. आणि आता सर्वात मोठा प्रश्न आपण घेऊया, देशात नवीन वर्ग, नवीन गरीब वर्ग तयार होतोय का? कदाचित याचं उत्तर होय असं आहे. पण तो झोपडपट्टीत तयार होत नाहीये, तो कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तयार होतो, कोचिंग क्लासमध्ये तयार होतो, हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर तयार होतं आणि ईएमआय भरताना तयार होतोय. भारतात मी हा जो ईएमआयचा जो ट्रॅप कसा आहे आणि या कशा आहेत, ह्या मी पुढच्या भागांमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, भरपूर असा कंटेंट घेऊन येणार आहे. आता भारतात दोन प्रकारचे लोक आहेत मित्रांनो. कसे कोणते आहेत ते बघूया. त्यातले पहिले आहेत जे खरोखर श्रीमंत आहेत आणि दुसरे आहेत जे स्वतःला श्रीमंत समजतात, कारण त्यांच्याकडे अजून ईएमआय भरायची क्षमता आहे. पण जर विनोद बाजूला ठेवला तर देशाचं सर्वात मोठं संकट गरिबी नसू शकतं, ते आहे असुरक्षितता, इनसिक्युरिटी. कारण जेव्हा लाखो नागरिक भविष्याबद्दल घाबरतात तेव्हा संकट अर्थव्यवस्थेचं नसतं, तेव्हा संकट हे विश्वासाचं असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.